जय शिवराय मित्रांनो, आज जे विधानसभेत घडलं ते ऐकून अनेक शेतकरी निराश झालेत आणि काही तर संतापलेतही. कारण ज्या उत्तराची सगळे वाट पाहत होते ते उत्तर आलं, पण त्यात उत्तरच नव्हतं. सकाळी 11 वाजता सगळ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी होतं. कर्जमाफीवर काय निर्णय येणार, पीक विमा कधी मिळणार, नमो शेतकरीचा हप्ता कधी जमा होणार. पण पुढे जे झालं ते पूर्ण वेगळंच होतं. विधानसभेत नियम 293 अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित झाले. अनेक आमदारांनी मुद्दे मांडले. कर्जमाफीचे निकष बदलण्याची मागणी झाली. पीक विम्याबाबत स्पष्ट उत्तर मागितलं गेलं. सगळं वातावरण तापलेलं होतं आणि मग कृषी मंत्री उभे राहिले. सगळे वाट पाहत होते आता काहीतरी मोठं जाहीर होईल. पण पुन्हा एकदा तीच जुनी कॅसेट वाजली. आम्ही इतकं केलं, आम्ही तितकं केलं, पूर्वीपेक्षा जास्त अनुदान दिलं, इतक्या योजना राबवल्या. पण शेतकऱ्यांचा खरा प्रश्न अजूनही तसाच राहिला. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे पीक विमा. मंत्री म्हणाले 96% शेतकऱ्यांना पीक विमा दिला. पण इथेच खरी गडबड आहे. कारण राज्यात 93 लाख शेतकरी आणि त्यापैकी फक्त सुमारे 17 लाख शेतकऱ्यांनाच पैसे मिळालेत. मग उरलेले शेतकरी, त्यांचं काय, यावर मात्र एक शब्दही नाही. कर्जमाफीबाबतही मोठे दावे, ऐतिहासिक कर्जमाफी, मोठा आकडा. पण ज्या शेतकऱ्यांना अजूनही काहीच मिळालेलं नाही त्यांच्यासाठी ठोस निर्णय झालेला नाही. फक्त आश्वासन आणि बैठकीचं बोलणं. बैठक घेऊ, चर्चा करू, पण शेतकऱ्यांना हवंय उत्तर आता आणि स्पष्ट. कारण लाखो शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत आणि काही जण तर शेती सोडायच्या विचारात आहेत. पण या सगळ्यांवर सरकारकडून फक्त आकड्यांचा पाढा. मित्रांनो आजचं उत्तर सरकारला समाधानकारक वाटत असेल, पण येथे पाहू शकता, खरंच सांगायचं तर राज्यातला एकही शेतकरी या उत्तराने समाधानी नाही. आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचे खरे प्रश्न कोण ऐकणार आणि कधी सोडवणार. कारण जर आज आवाज उठवला नाही तर उद्या उशीर होईल. म्हणून ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.